मित्रांनो, महसूल सेवक अर्थात कोतवाल पदाची 2992 रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या भरतीची प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे। त्यामुळे अनेक उमेदवारांना या भरतीसाठी पात्रता काय आहे, परीक्षा कशी होणार, कोणाला प्राधान्य मिळणार, जिल्हानिहाय किती जागा आहेत आणि मानधन किती मिळणार असे अनेक प्रश्न पडले आहेत। चला तर मग या भरती संदर्भातील माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया। 2992 पदाची जिल्हानिहाय रिक्त पदे, मराठवाडा विभागामध्ये 685 पदे, छत्रपती संभाजीनगरमध्ये 283, जालना 244, परभणी 69, हिंगोली 45, नांदेड 379, बीड 300, लातूर 62, धाराशिव 216। आता बघूया नागपूर विभाग 404 पदे, नागपूर 115, वर्धा 46, भंडारा 139, गोंदिया 39, चंद्रपूर 76, गडचिरोली 70। आता पाहूया अमरावती विभाग 398 पदे, अमरावती 84, अकोला 80, वाशिम 41, बुलढाणा 85, यवतमाळ 108। आता पाहूया पुणे विभाग 528 पदे, पुणे 149, सातारा 91, सांगली 67, सोलापूर 114, कोल्हापूर 107। आता पाहूया नाशिक विभाग 428 पदे, नाशिक 149, धुळे 47, नंदुरबार 45, जळगाव 86, अहिल्यानगर 101। आता पाहूया कोकण विभाग 469 पदे, मुंबई शहर 0, मुंबई उपनगर 13, ठाणे 108, पालघर 123, रायगड 119, रत्नागिरी 64, सिंधुदुर्ग 42। अशा प्रकारे मित्रांनो एकूण 2992 महसूल सेवक पदाची भरती प्रास्ताविक आहे। अर्ज प्रक्रिया कशी असेल? प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जाईल। जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज करण्याच्या तारखा, अर्जाची पद्धत आणि इतर सूचना स्पष्ट केल्या जातील। महत्त्वाची बाब म्हणजे ज्या गावासाठी पद रिक्त असेल त्या पदासाठी स्थानिक रहिवाशांना प्राधान्य दिले जाणार आहेत। तसेच त्यामुळे उमेदवाराकडे संबंधित गावातील रहिवासी असल्याचा पुरावा असणे महत्त्वाचे ठरू शकते। आता बघूया शैक्षणिक पात्रता। या भरतीसाठी उमेदवार किमान 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याची तरतूद आहे। वयोमर्यादा, उमेदवाराचे वय साधारणपणे 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादित सवलत लागू होऊ शकते। आता बघूया निवड प्रक्रिया। महसूल सेवक पदासाठी 100 गुणाची लेखी परीक्षा घेतली जाते। परीक्षेमध्ये एकूण 50 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात। परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, मराठी भाषा, गणित, बुद्धिमत्ता चाचणी तसेच संबंधित परिसराच्या सामान्य माहितीसारख्या विषयावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। या पदासाठी मुलाखत घेतली जात नाही। लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार आणि लागू असलेल्या प्राधान्यानुसार उमेदवाराची निवड केली जाते। आता बघूया कोणाला प्राधान्य मिळू शकते। पूर्वी कार्यरत असलेल्या कोतवाल अर्थात महसूल सेवकाचे पात्र वारसांना किंवा पाल्यांना नियमानुसार प्राधान्य मिळण्याची तरतूद आहे। तसेच समान गुण मिळाल्यास लागू नियमानुसार प्राधान्यक्रम निश्चित केला जाऊ शकतो। यामध्ये महसूल सेवकाचा पात्र वारस असणे आणि वयाने अधिक असणे यासारख्या बाबीचा विचार केला जाऊ शकतो। आता बघूया यामध्ये आरक्षण। या भरतीमध्ये शासनाच्या नियमानुसार आरक्षण लागू राहणार आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, EWS तसेच महिला आणि दिव्यांगासाठी लागू असलेल्या नियमानुसार जागाचे वाटप केले जाईल। आता मानधन किती मिळणार? महसूल सेवक पदासाठी मानधनामध्ये वाढ करण्यात आली असून सध्या 15,000 मानधन मंजूर देण्यात आली आहे। हे पद नियमित शासकीय सेवेमधील पारंपरिक पदामध्ये वेगळे असून त्याला अवर्गीकृत महसूल सेवक म्हणून संबोधले जाते। आता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र। या
भरतीसाठी आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र निवड झालेल्या उमेदवारांना लागू शासन नियमानुसार 3 पेक्षा जास्त अपत्य नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागू शकते. मित्रांनो, सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हानिहाय ती अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणं. जाहिरात आल्यानंतर अर्ज सुरू होण्याची तारीख, अंतिम तारीख, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क आणि इतर अटी स्पष्ट होतील. त्यामुळे फक्त सोशल मीडियावर माहितीकडे पाहून अर्ज करू नका. संबंधित जिल्हा अधिकारी कार्यालयाची अधिकृत जाहिरात आणि शासनाच्या सूचनांचं अंतिम मानाव्यात. 2992 पदाची ही भरती अनेक उमेदवारांसाठी महत्त्वाची संधीच ठरू शकते. जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया आणि पुढील निवड प्रक्रियेबाबत माहिती आपण सविस्तर पाहू. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.